तर हा व्लॉग करण्याचं मेन रिझन हे आहे की आम्ही चाललो आहे बँगलोरला. तर आमच्या घरातले ही माझी मम्मी, हिची मम्मी आणि दीदीची मम्मी म्हणजे आई, हे आम्ही 5 जणी बँगलोरला चाललोय. त्याचं मेन रिझन हे आहे की दीदीची जी नणंद आहे तिचं डोहाळ जेवण आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत ते त्यांना काय सीमंथा असं म्हणतात आणि आपल्याकडे डोहाळ जेवण म्हणतात. तर तुम्ही विचार करत असाल दीदीच्या नंदेच्या डोहाळ जेवणाला तुमचं सगळ्यांचं काय काम आहे. तर मला हे सांगायचं आहे की दीदी खूप लांब राहते, तिचं खूप सासर लांब आहे आणि आम्हाला असा चान्स मिळत नाही तिच्या घरी सारखं जायला. म्हणून मग ती अशा फंक्शन्स निघाले की ती आम्हाला बोलवत असते. तर त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललोय आणि आम्ही बसनी चाललोय, स्लीपर कोचनी. आता सगळे आवरत आहेत, मी दाखवतेच तुम्हाला कोण कोण काय काय आवडते. की आवरलं उडीचं लवकर उशीर होतोय. बापू राहाल ना नीट आम्ही गेल्यावर? नक्की ना पप्पा? तुम्ही घराची काळजी घेणार का तुमची काळजी घेणार? चलो मी बाकी काय नाही, ब्लॉग करायसाठी चाललो. काय पण काय पण ओवी काय म्हणतात बघ. ब्लॉग करण्यासाठी चाललोय म्हणतायत. अजिबात नाही है ना, ब्लॉग करण्यासाठी आम्ही पैसे घालू एवढे. हा ना. आम्ही 4 व्हीलरनी चाललोय तिथे बस स्टॉपच्या तिथे. आणि ह्या ओमची नाटकी म्हणजे मी पण येणार 2 व्हीलरवर मागून मागून. म्हणजे उद्या पेपर आहे त्याचं ह्याला काय नाहीये. आता आम्ही पोहोचलेलो आहे जिथं आमची बस येणार आहे तिथे. लवकरच पोहोचलोय आम्ही. घरातल्यांची नुसती गडबड चाललेली. पप्पा कोण आहे काय घरातले अजून बस पण नाही आली तरी तुम्हाला गडबड झाल्यावर कळेल, म्हणून लवकर आलो. हे बघा इथे आम्ही थांबलोय हायवेला. त्यांचं सुरूच आहे अजून, सुरूच आहे. आणि माझी मम्मी तर कुठे जाऊन थांबली आहे. म्हणजे काय ह्यांचं लॉजिक आणि काय चालू आहे ह्यांचं. बापू आजारी आहे त्यालाच काय वाईट वाटतंय का बायको चालली म्हणून का पोरगी चालली म्हणून वाईट वाटते? दोन्हीतला एक. सर्वात जास्त आम्ही दोघं खुश आहे. हो हो आम्ही आणि मम्मी नाहीये त्याच्यामुळे ते माहितीयेच. बोला बोला लवकर. अगं परत फोन करा. ते फोन करणार आहेत आपल्याला. आता मी इथं बोर्ड लावू का? ऑलरेडी आपण पोचलेलो आहे आपल्या ह्याच्या. आंटीला असं झालंय कधी इथनं जाते आम्ही कधी बस. हो ग मम्मी नाहीच सोडून जाणार ते आपल्याला. आमच्या घरातले जरा. आम्ही बसमध्ये बसलोय आणि बसमध्ये चढल्या आमच्या बायकांचा कालवा सुरू झाला. की ते बोलत होते आमच्या बॅगा खूप झाल्यात ॲक्च्युली. आणि ते बोलत होते की तुम्ही थोडा तुमच्या सीटपाशी घ्या ठेवायला. तर ह्या बायकांचं म्हणजे इथं जागा इथं ठेवा की तिथं जागा तिथं ठेवा. आत्ता पण सुरू झाली. अगं सांगते एवढा कालवा काही क्वेश्चन्स विचारतात भाई की ही बस आहे का मग ती बस आहे का. एकदा सांगितलंय की विजयानंद नावाची बस आहे तरी पण कोणती पण बस आली तरी ही बस आहे का आपली, ती बस आहे का आपली, ही बस आहे का आपली. म्हणजे किती लोक खावं एखाद्याचं किती. आणि तो बिचारा ड्रायव्हर आमच्या बॅग्स ठेवायला उतरलेला खाली. तर बापू त्यांना विचारतोय उद्या किती वाजता हे पोचणार आहेत. तो म्हणतोय अहो बसू दे तरी त्यांना. बरं तो ड्रायव्हर मराठी आहे आणि मग ते कम्युनिकेशन करायला जरा सोपं पडतंय. पण आता मराठी सापडला तर काय करायचं. अवघड आहे. आणि आता सगळे पुण्यावरून लोक आलेत या बसमध्ये आणि या चढल्या आणि ते लोक आम्हाला बाहेरून बाय बाय करतात. आणि एकदम बस हल्ली तर ह्या बायका एवढ्या मोठ्याने ओरडल्या. म्हणजे त्यांना जरा सुद्धा वाटत नाही का किती जोरात सगळे ओरडत आहे. तुम्ही तर मग बस आल्यावर ओरडायचं पण नाही का. अरे सिविक सेन्स किधर है. सिविक सेन्स झिरो सिविक सेन्स.
पण ऍक्च्युली बस छान आहे बघा. बस एकदम मस्त एकदम क्लीन क्लीन आणि एकदम काय म्हणतात त्याला काय मोठी आहे एकदम स्पेशियस एकदम. तुम्हाला दाखवते आमच्या बायका कशा बसल्यात ते. बघा इथे आमची काकी बसली ह्या दोघी इथं बसली. मम्मीने माझ्या टपूचं काढलं लगेच. मी कुठे बघा ही आमची बस आहे एकदम स्पेशियस एकदम खूप मोठी आहे खूप मोठी. वाटतच नाहीये की बसमध्ये बसलोय. आणि क्लीन पण आहे खूप. भैया थँक्यू सो मच. चांगली बस बुक केलीस. मी भैयाला खूप वेळ सांगितलेलं भैया क्लीन बस पाहिजे चांगली बस पाहिजे नीट बुक कर. त्याने मग ही बुक केली तरी पण मला विश्वास नव्हता कारण त्याची चॉईस ऑलवेज त्याच्यामुळे पण चांगली बुक केली आहे चांगली. थँक्स. तर आता आम्हाला समजलं की इथे लाईट्स आहेत म्हणजे मगाशी आम्ही अंधारातच व्हिडिओ केला आणि आता आम्हाला रिग्रेट होते. पण असं पण आम्ही चांगलं दिसतोय का हे नक्की कळवा. तर काहीतरी झालं मी तुम्हाला सांगते. जर ते खाली त्यांनी बॅगा ठेवल्यात ना आमच्या, तर ऑब्व्हियसली आमच्या खूप जास्त बॅग आहेत तर त्यांनी आमच्या बॅगला टॅग लावलेत नंबरचे आणि ते बोलले की हे त्यांनी एक कार्ड दिले सो ते कार्ड दिल्यावरच आपल्या बॅगा भेटणार असं ते सांगत होते. तर तेव्हा बॅगा ठेवताना आमच्या बॅगांचं इतक्या कला सुरू होतं आणि 4 बॅगा आम्ही खाली ठेवल्यात तर ते 4 टॅग भेटलेत आम्हाला. तर माझ्या मम्मीकडे 3च टॅग आहेत आणि आता ह्या बायकांचं चाललंय त्या ऑरेंज बॅगचं टॅग कुणाकडे. म्हटलं जर तेव्हाच कला केलं नसतं तर आता प्रॉब्लेम झालाच नसता. तिथे बॅग ठेवताना जर शांततेत बघितलं असतं किती बॅग्स आहेत किती टॅग्स आहेत तेव्हाच नीट बघितलं असतं. आत्ता हे वेळ आली असते. आत्ता ह्यांना आउट ऑफ नो वेअर अचानक आठवलं की 3च टॅग्स आहेत आणि आपल्या बॅग तर 4 आहेत खाली. म्हणजे ह्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे आणि आता म्हणतात जेवायला थांबल्यावर तेवढं विचारा. मी मोठी आहे म्हणजे मी मोठी नाही पण आता ठीक आहे मला सगळं बघायला लागते आता सध्या तरी. पण काहीही मग मी आता काहीही करू का यार यार वाचव मला. गाईज न्यू कॉन्टेंट. मी तिथे ड्रायव्हरच्या तिथे विचारायला गेली काकीसोबत तर तो म्हणला नाही मी तुम्हाला 4च टॅग दिलेत. तर काकी म्हणले नाही अहो 3च आहे दाखवा. मग काकीने जेव्हा पर्स उघडली त्यातून 4 टॅग बाहेर आले म्हणजे मीच तोंडावर पडली. म्हणजे मी काय करायचं आता. अजिबात ह्या जरा सुद्धा काळजी काय म्हणतात त्याला काळजीपूर्वक वागत नाहीयेत. किती एम्बॅरेसमेंट देतात मला. पहिल्यांदा कुठली तरी जबाबदारी घेतली पहिल्यांदा कुठली तरी मी जबाबदारी घेतलीये त्यातच मला एवढे चढ उतार दिसत आहेत. चढ नाहीये उतारच आहे. अवघडे यार अवघडे. आता आमची जेवायला बस थांबलेली. आत्ताच आम्ही जेवलो. आता नेक्स्ट वाट चालीस आम्ही निघालो आहे. सो आता आम्ही पोचल्यावर भेटू. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे बँगलोरमध्ये. बघा आम्ही स्टॉपवर श्रुती कसली दिसते. आम्ही सगळे विचित्र दिसतो कारण आम्ही झोपलोय आणि आता आम्ही स्टॉपवर पोचलोय. आता दीदी गाडी बुक करते आमच्यासाठी मग आम्ही दीदीच्या घरी जाणार आहे. मम्मी कसा होता एक्सपिरियन्स. आणखी तर गारटलेली पूर्ण. आणि ये सत्ता हो श्रुती आणि आजारी पडली. श्रुतीला खोकला झाला त्यामुळे ती जास्त ब्लॉगमध्ये बोलणार पण नाहीये. सो आता आम्ही स्टॉपवर पोचलोय आणि काय म्हणतात काय सिंपती घेतीये म्हणतात. सिंपती. बापरे एवढा खोकलाय मला त्याचं काय नाही कळलं.
ओ काय म्हणताय बघ आई, काय म्हणती सांग. श्रुतीच्या कमेंट बंद करा. तुम्हाला माझ्या आवाजावरून वाटत नाहीये का मला खोकलाय, खूप जास्त खोकलाय. मी अख्खी रात्र बसमध्ये खोकत होती. तर आता आमची गाडी येते आणि नंतर आम्ही दीदीच्या घरी जाणार आहे. दीदीच्या घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. बाय. तर फायनली आम्ही दीदीच्या घरी पोहोचलोय. दीदी अगं हसते vlogमध्ये. सगळे तुला मिस करत होते, तुला आणि जिजूंना. कमेंट्स मध्ये सगळे मिस करत होते की ऋतुजा दीदीला घेऊन एक व्लॉग करा, ऋतुजा दीदीला घेऊन एक व्लॉग करा. त्याच्यासाठी कधी सांगणार? दीदी तुझी लव्ह स्टोरी सांगायची. आमची काही लव्ह स्टोरी आत्ता नाही रिव्हील करणार दीदी, गप्प कर. नाही आहे लव्ह स्टोरी, सांगू आम्ही नंतर. आणि हा इथे येऊन बसलाय. बायकांचा कार्यक्रम आहे आणि भैया नाहीये, असं कधी होईल का? तो तर सगळ्यात पहिला हजर झाला. हॅलो ब्लॉग्स. घराचा एकमेव वारस. गाडगे फार्म हाऊसचा एकमेव वारस. हा ना. बघ दीदी काय घाडगे फार्म हाऊस विकायचा प्लॅनिंग चालू आहे. इथं आम्ही एवढे कष्ट घेतोय बिल्ड करायला घाडगे फार्म हाऊस, आणि तो विकायला चाललाय. अजून एक मजला दोन. तर आता दीदी प्लॅन काय आजचं सांग जरा. आजचा प्लॅन हा आहे की ह्यांना सगळ्यांना मी सीमंताच्या प्रोग्रामला बोलवलं. सीमंत म्हणजे डोहाळ जेवण. माझ्या नंदेचं सांगितलंस का already? अगं मला काय माहित तू काय सांगितलंस. तर आता प्लॅन आहे, आता चहा ह्यांनी ढोसलाय खूप जास्त, आणि चहा ढोसल्यावर आता जायचंय. कुठं जायचंय? हां, व्हेन्यूवर जायचंय. व्हेन्यू इथून अर्धा तास आहे. मग व्हेन्यूवर जाऊन नाश्ता करायचा आणि मग चेंज करायचं आणि मग प्रोग्राम अटेंड करायचा. आणि आता आम्ही फास्ट आवरणार आहे आणि सीमंताचा व्लॉग आम्ही वेगळा करणार आहे. हा फक्त कोणता व्लॉग होता? ट्रॅव्हल व्लॉग होता. तुला काय करायचं? आम्ही खूप कॉन्टेंट दिलाय ट्रॅव्हल व्लॉग मध्ये सुद्धा. आम्ही नुसतं ट्रॅव्हल नाही केलं, कॉन्टेंट पण दिलाय. येताना तुला काय माहित आम्ही काय केलं. काय म्हणतोस? बसमध्ये बसून म्हटलं काय बसमध्ये बसून आम्ही खूप काय केलं, त्याचं घेतलंय मी. अगं थोडंसं आहे इथं नाही, कळलं? इथं. तर हा व्लॉग सीमंताचा व्लॉग नसणार आहे, हा फक्त ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. आणि सीमंताच्या इथल्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या मी तुम्हाला दाखवते नंतरच. आणि आता कालवा सुरू झालेला आहे. मी बाय करते, लवकर